नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण पवित्र पोर्टल 2026च्या गाईडलाईननुसार आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे हे बघणार आहोत. येणाऱ्या शिक्षक भरतीत जर तुम्हाला शिक्षक व्हायचे असेल तर हे डॉक्युमेंट तयार ठेवणे फार गरजेचे आहे. त्याआधी पवित्र पोर्टलच्या किंवा शिक्षक भरतीच्या नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करा. चला तर बघूया की आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे. बघा, प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी पात्रतेसंदर्भात सादर करायची कागदपत्रे म्हणजे सेल्फ सर्टिफाईड करताना कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पण. तर स्वप्रमाणपत्रात केलेल्या दाव्यानुसार म्हणजे जे कागदपत्र तुम्ही स्वप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाईडमध्ये अपलोड केलेले आहे, विहित टप्प्यावर संबंधित कागदपत्राच्या आधारे म्हणजे जे अपलोड केले त्याच्या आधारेच पात्रता तपासण्याच्या अधीन राहून आणि उमेदवारांची गुणवत्ता, त्याचा प्रवर्ग, शैक्षणिक अर्हता, त्याची वयोमर्यादा, पसंतीक्रम व अन्य पात्रतेच्या अटीच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीसाठी शिफारस करता येईल. पुन्हा एकदा सांगते मित्रांनो, जे कागदपत्र तुम्ही रजिस्ट्रेशन सेल्फ सर्टिफाईड करताना अपलोड केलेले आहेत तेच डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहे. बघा, पहिला मुद्दा आहे वयाचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. तर खालील प्रमाणपत्रे तुम्हाला त्यासाठी कोणतेही एक तुम्ही देऊ शकता. मॅट्रिकचे प्रमाणपत्र किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले विहित नमुन्यातील वयाचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, जन्म दिनांक नमूद केलेले शाळा किंवा महाविद्यालय सोडण्याचा दाखला म्हणजे टीसी किंवा नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामपंचायतीचा जन्माचा दाखला इथे तुम्हाला लागणार आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इत्यादीचे पुरावे त्याच्यासाठी तुम्हाला SSCचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लागणार आहे. HSCचे पुन्हा गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक लागणार आहे. जर तुम्ही पदवी केली असेल तर या पदवीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही लागणार आहे. जर पदव्युत्तर म्हणजे PG जर तुम्ही केलं असेल तर पुन्हा याचे गुणपत्रक व प्रमाणपत्रक दोन्ही मार्कशीट आणि डिग्री दोन्ही पण तुम्हाला लागतात. इयत्ता 1ली ते 12वी या अध्यापनातील विषय गटातील पदासाठी आवश्यक असणारे किमान अर्हतेचे प्रमाणपत्र तुमच्याजवळ असले पाहिजे. जिथे पदवीकरिता CGPA किंवा OGPA किंवा लेटर ग्रेड कोणत्याही पद्धतीत तुमचे जे टक्केवारी आहे ते नमूद करायची आहे, म्हणजे आपण त्याला पर्सेंटेज म्हणतो. पर्सेंटेज तुम्हाला नमूद केलेल्या जे श्रेणी आहे त्यानुसार प्रत्येक बोर्डाचे किंवा विद्यापीठाचे वेगवेगळे सूत्र असते. त्यानुसार ते सूत्र वापरून तुम्हाला काय करायचं असते, पर्सेंटेज काढायचे असते. ते मग CGPA असो, OGPA असो किंवा ग्रेड असो, त्यांनी काही फरक पडत नाही. सूत्र वापरून तुम्ही पर्सेंटेज काढून अपलोड करू शकता. जर तुम्ही TET किंवा CTET पात्र असाल तर त्याचे प्रमाणपत्र उमेदवाराने सादर करणे फार आवश्यक आहे. अपलोड करणे आवश्यक आहे. 1ली ते 8वीसाठी CTET किंवा TET यापैकी दोन्ही एक पास असणे फार गरजेचे आहे. तेव्हाच तुम्ही 1 ते 8साठी ॲप्लिकेबल असता. यानंतर जर तुम्ही कास्टमध्ये येत असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर हा प्रमाणपत्र लागणार आहे. जर तुम्ही दिव्यांग असाल तर दिव्यांगचं सर्टिफिकेट अपलोड करणे फार गरजेचे आहे. किमान 40% कायमस्वरूपी हे दिव्यांगत्व असणे फार गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही दिव्यांगमध्ये कन्सिडर केल्या जाणार नाही. जर तुम्ही माजी सैनिक असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करावं लागेल आणि सादर करावं लागेल. जर तुम्ही महिला आरक्षणासाठी पात्र असेल त्यासाठी तुम्हाला डोमेशियल किंवा नॉन क्रिमिलियर असणे फार गरजेचे आहे. जर तुम्ही खेळाडू आहे तर त्याचे प्रमाणपत्र सादर करणे.
अनाथ असेल तर त्याचे पुरावा आणि प्रमाणपत्र सादर करणे किंवा अपलोड करणे. जर प्रकल्पग्रस्त असेल तर त्याचं प्रमाणपत्र अपलोड करणे किंवा सादर करणे तुमच्यासाठी फार गरजेचे आहे. भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र किंवा पदवीधर अंशकालीन कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र असणे फार गरजेचे आहे. जर तुम्ही विवाहित असाल आणि तुमच्या नावात बदल असेल तर विवाहित महिलांना विवाह निबंधक किंवा समक्ष प्राधिकार यांनी दिलेले विवाह प्रमाणपत्र मीन्स मॅरेज सर्टिफिकेट किंवा नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राज्यपत्र म्हणजे गॅझेट सादर करणे गरजेचे असतात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लहान कुटुंबांची प्रमाणपत्र सादर करणे फार गरजेचे आहे. यासाठी बघा विहित नमुन्यानुसार साध्या कागदावर टंकलिखित करून उमेदवारांनी हा प्रमाणपत्र काय करायचा असतो? सादर करायचा असतो. प्रमाणपत्रात नमूद केलेल्या हयात असलेल्या अपत्याची संख्या 2 पेक्षा अधिक नसली पाहिजे. म्हणजे तुम्हाला 2च अपत्य असले तर तुम्ही ॲप्लिकेबल आहात. संगणक हाताळणी व वापरण्याचे ज्ञान म्हणजे MSCIT तुम्हाला पाहिजे का? तर हो, MSCIT लागतं. पण जर झालेलं नसेल तर तुम्ही आता ॲडमिशन घेऊ शकता किंवा जॉइनिंग नंतर 2 वर्षाचा कालावधी तुम्हाला दिला जातो MSCIT क्लिअर करायला. तर ही होती संपूर्ण माहिती. कोणकोणती कागदपत्र पवित्र पोर्टलनुसार तुम्हाला या येत्या 2026च्या शिक्षक भरतीस लागणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामला जॉईन करा. धन्यवाद.